नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय आपल्या माय अकॅडमी या YouTube चॅनलवरती. इंग्लिश पेपर अनालिसिसच्या या लेक्चर सिरीज मध्ये आज आपण कंबाईन ग्रेड बी चा जो सप्टेंबर मध्ये पेपर झाला होता 2022 चा त्या पेपरचा अनालिसिस बघणार आहोत. चला वळूया पेपर अनालिसिस कडे डायरेक्टली. आहे 2020 चा पेपर होता, ऍक्च्युअली तो 11 सप्टेंबर 2022 ला कंडक्ट करण्यात आलेला आहे. चला वळूया प्रश्नाकडे. प्रश्न आहे पहिला, द मून वॉज ब्राइट, द फिश वर बाइटिंग. द मून वॉज ब्राइट, द फिश वर बाइटिंग राइट अँड ऑल टुगेदर इट वॉज अ ग्लोरियस नाइट. ठीक आहे. मग आता इथं प्रॉब्लेम काय, आयडेंटिफाय द सेंटेन्स और सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली. हा जो त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, हा त्यांनी पंक्च्युएशनचा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न जो आहे हा पंक्च्युएशनचा प्रश्न आहे, एवढं लक्षात घ्या. लेट मी चेंज द कलर. हा पंक्च्युएशनचा कलर आहे, एवढं लक्षात घ्या. पंक्च्युएटेड करेक्टली विचारलेला आहे त्यांनी. ठीक आहे. मग आता पंक्च्युएटेड करेक्टली, तर आपण ज्या वेळेला पहिलं सेंटेन्स बघितलंय, आपल्या पहिल्या सेंटेन्स मधून लक्षात आलंय आहे पंक्च्युएशनचा प्रश्न. मग पहिल्या सेंटेन्स मधून काय लक्षात येत आहे आपल्या, की याच्यामध्ये आपल्याला इथं ब्राइट नंतर सेमीकोलन वापरलेला दिसेल, परत राईट नंतर सेमीकोलन वापरलेला आहे, त्याच्यानंतर कंजंक्शन अँड दिलेला आहे. कंजंक्शन अँड दिलेला आहे, त्यामुळे त्याच्या आधी हे जे वापरलेलं आहे त्यांनी सेमीकोलन, हे चुकीचं ठरतंय आणि त्यामुळे हे वाक्य चुकलंय. याचा अर्थ करेक्टली विचारलंय, जिथं ए असेल ते आपलं उत्तर असणार नाही. मग एकतर बी सी किंवा मग सी हे आपलं उत्तर असेल. डॉक्टर हरीश इज वेल मॅनर्ड मॅन, हे बरोबर आहे का, तर हो हे बरोबर आहे, याच्यात काही चूक नाही. वेल मॅनर्ड, वेल बिहेव अशा प्रकारचे एक्सप्रेशन्स जे असतात ते असेच लिहितात हायफन देऊन, त्यामुळे हे बरोबर आहे. मग द कंट्री क्लब इज क्लोज्ड, हे सुद्धा बरोबर आहे, कारण हे नाउन आहे, प्रॉपर नाउन, आणि प्रॉपर नाउनच्या पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल असतं, त्यामुळे द कंट्री क्लब इज क्लोज्ड हे वाक्य सुद्धा ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. आणि त्यामुळे पर्याय क्रमांक जो 2 आहे तो आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, द वर्ड टॅसिटर्न इज अँटोनिम्स विथ. आता टॅसिटर्न या शब्दावरती प्रश्न आयोगाने बरेचदा विचारलेला आहे, पण वेगळ्या स्वरूपात. जसं की आता टेक्निकलची जी कंबाईनची एक्झाम झालेली आहे, कंबाईन टेक्निकलची जी एक्झाम झालेली आहे, त्याच्यामध्ये गॅरुलस हा शब्द विचारला होता. याच्या आधी लॉक्वेशियस या शब्दावरती प्रश्न विचारलेला आहे याच वर्षी, मागच्या वर्षी लॉक्वेशियस वरती सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेला दिसेल. त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याचशा एक्झाम मध्ये एक्स्ट्रोवर्ट आणि इंट्रोवर्ट या शब्दावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. इंट्रोवर्टचा प्रश्न म्हणाल तर ऑप्शन मध्ये याच वर्षी 2017-18 ला हा आता मागचा जो पेपर अनालिसिस घेतलाय तुम्हाला दिसला असेल, 2017 चा मी जो एसटीआय चा पेपर अनालिसिस घेतला, त्याच्यामध्ये इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट या दोन शब्दाबद्दल मी चर्चा केलेली आहे. हा शब्द तिथं डिस्कस झाला नाही, टॅसिटर्न. मग आता टॅसिटर्न म्हणजे काय, की टॅसिटर्न म्हणजे मितभाषी. इट इज अ काइंड ऑफ इंट्रोवर्ट पर्सन, म्हणजे इंट्रोवर्ट. इंट्रोवर्ट काय करतो, तो आपल्या आयडियाज मांडू शकत नाही, पण तो कम्युनिकेट करू शकत नाही. म्हणजे कसा असतो तो, अनकम्युनिकेटिव्ह असतो. कसा असतो, अनकम्युनिकेटिव्ह. म्हणजे पर्याय क्रमांक सी. क्लिअर होणार आहे का, आता जो बोलतच नाही ते तर स्पष्टपणाचा प्रश्न नाही. मी पहिलेच म्हटलंय, आता जो बोलतच नाही तर तो टॉकेटिव्ह होऊ शकेल का, नाही. स्पीचलेस. उरतं काय आपल्याकडे, पर्याय सी. आणि म्हणून पर्याय सी जो आहे हे याचं आन्सर आहे. मग ते दिलेलं कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये, आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे, एवढं लक्षात घ्या. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट. त्याच्या अगोदर आधी मी तुम्हाला हे प्रश्न दाखवू इच्छितो. बघा, अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स हा मी कंबाईन ग्रेड बी आणि 2017-18 चा जो पेपर आहे तिथं हा प्रश्न मी डिस्कस केलेला आहे. आता एसटीआय चा जो पेपर झालेला आहे बहुतेक त्या पेपरमध्ये, तसंच टेक्निकलचा सुद्धा इथं हा दिलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. दोन्ही पेपरचे अनालिसिस आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती, माय अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती भेटून जाईल. तुम्ही बघून घ्या पेपरचा अनालिसिस. तुम्हाला या दोन्ही शब्दाचा उल्लेख तिथं केलेला आढळेल किंवा प्रश्न दिसतील हे दोन्ही. त्यानंतर प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑल्टरनेटिव्ह इन विच द वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली. आता वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली असा हा प्रश्न यांनी विचारलेला आहे. आणि
इथं पहिल्याच्या दिलेल्या करेजियस, सर्व्हिसेबल, प्रिझर्वन्स आणि ऑब्झर्वेटरी बरोबर आहेत स्पेल केलेले, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. सांगण्याचा उद्देश आहे इथले जवळपास सर्व शब्दावरती आयोगाने याच्या आधी प्रश्न विचारलेले आहेत. फक्त पॅटर्न जसाच्या तसा कॉपी केलेला नाहीये, शब्द कॉपी केलेले आहेत, काही इथले काही तिथले काही तिथले अशा प्रकारचे शब्द कॉपी करून इथं एक प्रश्न तयार करण्यात आलेला आहे. मग याच्यामध्ये पहिला हा बरोबर आहे, याच्यात काहीच चुकलेलं नाही आहे. हा पर्याय जो दिलेला आहे ऍब्सोल्युटली करेक्ट. पण हा बेनिफिशियंट मध्ये जो आय आहे हा सुपरफ्लुअस आहे, काही गरज नाही आहे, हे स्पेलिंग चुकलेलं आहे. मग हे चुकलेलं आहे म्हणून हा पर्याय सुद्धा आपलं स्पेल करेक्टली मध्ये येणार नाही, स्पेल करेक्टली विचारलेला आहे. त्यानंतर त्यांनी पॉपर, आता हे प्लॅनेटरियम असते, हे प्लॅनेटरियमला ए पाहिजे, इथं ओ वापरलेलं, त्यामुळे हे सुद्धा चुकलंय. सजेस्टेबल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिव्हरेज हिडियस, तर हे सजेस्टेबल असतं पण इथं आय असतं, ए नसतं, त्यामुळे हे सुद्धा चुकलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे तेच आपलं उत्तर आहे, दुसरं असणार नाही. तुमच्या माहितीस्तवर मी इथं ते जे स्पेलिंग करेक्ट करायचे आहे ती स्पेलिंग इथं लिहिलेले आहे, तुम्ही त्याला स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर प्रश्न विचारलेला आहे, चूज द नियरेस्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड. दे हॅव अंडरलाइन वन वर्ड इन द सेंटेन्स म्युटॅटिस म्युटॅटिस, आणि ते म्हणतायत की बाबा याचं आम्हाला काय सांगा, करेक्ट मीनिंग सांगा. नियरेस्ट मीनिंग करेक्ट म्हटल्यापेक्षा द सेम कॉन्ट्रॅक्ट म्युटॅटिस म्युटॅटिस विल बी गिव्हन टू ईच एम्प्लॉई, आणि पहिला आहे प्रिंटेड ऑन बोथ साइड ऑफ पेपर नाही. याचा अर्थ होते बघा, हा जो प्रश्न विचारलेला आहे ऍक्च्युअली हा प्रश्न विचारलेला आहे फॉरेन वर्ड्स वरती. याच्या आधीही फॉरेन वर्ड्स वरती बऱ्याच फॉरेन वर्ड्स वरती प्रश्न आलेला आहे, वर्षी डेजावूवरती प्रश्न आलेला आहे, कंबाईंड टेक्निकलला डेजावूचा, ठीक आहे. तर असे प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. मग याचा अर्थ होतो मेकिंग स्मॉल चेंजेस दॅट आर नेसेसरी विदाउट लेटिंग द मीनिंग ऑफ द सेंटेन्स चेंज, म्हणजे त्याचा मीनिंग चेंज होणार नाही, त्याचा गाभा चेंज होणार नाही, क्रक्स चेंज होणार नाही, पण ज्या थोड्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये बदल करणे असा त्याचा अर्थ होतो. मग आता नेक्स्ट प्रश्न काय दिलेला आहे, नेक्स्ट प्रश्न दिलेला आहे पॉइंट आउट द ऑड सेंटेन्सेस. आता यांनी 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि यातलं एक ऑड सेंटेन्स आपल्याला विचारलेलं. बघा या पेपर मध्ये आपल्या एक लक्षात येईल की पेपर पॅटर्न एकदम चेंज झालेला आहे, पेपर पॅटर्न तोच्या तो राहिलेला नाही. तुम्ही जसं जसं पुढे जाणार आहे आता पेपर पॅटर्न चेंज होईल हे तुमच्या लक्षात येईल. पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे आणि पेपर पॅटर्न टफच होणार आहे, कारण कॉम्पिटिशन मध्ये येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते, परंतु त्या प्रमाणात पोस्टची संख्या वाढलेली नाही अजून. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या आगामी काळाच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स टफ असतील एवढं डोक्यात ठेवायचं आहे. कारण या पेपरचा जर काठिण्य पातळी मीन्स डिफिकल्टी लेवल पाहिली तर मी म्हणेल ही टफ होती, मॉडरेट टफ, मॉडरेटच्या वरती टफ मी म्हणेल, मॉडरेटच्या वरती टफ मध्ये आहे हा जो पेपर झालेला आहे. याच्यातला एक प्रश्न विचारलेला आहे पॉइंट आउट द ऑड सेंटेन्स. रेनी सीजन इज मोस्टली ग्रीटेड बाय ऑल द फार्मर्स इन इंडिया. Seasonal railway tickets are not available now. One must eat the seasonal fruits to be healthy. Muhammad Ali was seasoned boxer. काय लक्षात येते आपल्याला? लक्षात हे आलं की या वाक्यांमध्ये एक शब्द फ्रिक्वेंटली वापरलेला आपल्याला दिसतो. मग तो फ्रिक्वेंटली वापरलेला शब्द काय आहे तर तो आहे सीझन. बघून घ्या, हा शब्द त्यांनी वापरलेला आहे सीजनल, सीजनल आणि सीझन. आता रेनी सीझन, कोणतं सीझन? रेनी. तर मग सीझन काय आहे तर नाउन आहे. इथं रेल्वे, कशी रेल्वे? सीजनल. तर मग हे सीजनल कशाचं काम करतंय तर हे ऍडजेक्टिव्हचं काम करतंय. फ्रुट्स कसे तर सीजनल फ्रुट्स बद्दल माहिती आहे, म्हणजे हे सुद्धा काय झालंय आपलं तर हे सुद्धा ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे. कसा बॉक्सर? सीझन बॉक्सर, तर हे सुद्धा काय झालेलं आहे आपलं ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे. म्हणजे सीझन या नावापासून जे काही शब्द तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये 3 शब्द असे दिलेले आहेत, 3 वेगवेगळ्या वाक्यात की जे ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतात, आणि एकाच वाक्यात सीझन दिलेला आहे तो नाउन म्हणून काम करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आपला ऑड ठरतो, एवढं लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1 काय ठरतोय? ऑड. लक्षात घ्या किती सुंदर प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी, थोडस नाही बऱ्यापैकी फिरून विचारलेले आहेत आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची संख्या आता वाढेल. त्यामुळे ऑड विचारलं तर बघायचं पार्ट्स ऑफ स्पीच, पार्ट्स ऑफ स्पीच वर थोडस लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला लक्षात येईल की नेमकं ऑड कोणतं आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. नेक्स्ट प्रश्न आहे सी इज द डलेस्ट गर्ल इन द क्लास. आता या आधीच्या पेपर अनालिसिस मध्ये मी डिग्री बद्दल खूप चर्चा केलेली आहे, डिग्री कशी फॉर्म करायची हे सांगितलेले आहे.
आणि त्यामुळे मी इथं रिपीट तर करणार नाही. ज्यांनी डिग्रीचे ते लेक्चर्स बघितलं त्यांना कळून येईल की पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. ऑलरेडी खूप डिस्कस केलेला आहे. याच्या आधीचे लेक्चर्स बघा, तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे, इन द फॉलोइंग सेंटेन्स सम पार्ट्स आर प्रिंटेड इन बोल्ड इटॅलिक टाइप. देयर आर 4 चॉइसेस. फाइंड आउट which choice has the same meaning as the part in the sentence which is in bold italic type. आता बघा काय म्हणते ते. You can continue with the program after I have left set the guess. You can continue म्हणजे पुढे चालू ठेवू शकता. त्याच्यासाठी काय शब्द आहे तर त्याच्यासाठी कॅरी ऑन आहे. मग कुठं दिलेले आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. तुम्ही म्हणाल सर आता बाकी कॅरी आउट कॅरी ऑफ कॅरी अवे बद्दल बोला. ऑलरेडी बोललेलो आहे मी. फ्रेझल व्हर्बचं एक नाही म्हणजे फ्रेझल व्हर्बचे 2-3 लेक्चर्स मी टाकलेले आहेत. त्या लेक्चर सिरीज मध्ये कॅरी या व्हर्ब पासून बनणाऱ्या ज्या फ्रेझल व्हर्ब्स आहेत ते मी तिथं दिलेले आहेत. ज्याला कळलं नसेल त्यांनी ते लेक्चर बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमका हा काय अर्थ आलेला आहे आणि बाकीच्यांचे अर्थ काय आहे. नेक्स्ट प्रश्न, आणि इथं सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता या कॅरी व्हर्ब पासून बनणाऱ्या फ्रेझल व्हर्ब्स वरती प्रश्न कधी कधी कुठे विचारलेले आहेत. मी घेतलेले आहेत तिथं. खूप जास्त क्वेश्चन झाले असते. 2000 असिस्टंट 2016 ला आहे, एक्साइज 2017 ला आहे, कंबाईन ग्रेड बी ची आता हा जो चालू आहे तो 2022 चा, टेक्निकल कंबाईनची जी एक्झाम झालेली आहे आता तिथेही याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. एवढं लक्षात घ्या. आणि मी महत्वाचे फ्रेझल व्हर्ब्स म्हणजे कोणत्या व्हर्ब पासून कोणती फ्रेझल व्हर्ब्स तयार होते, कोणते कोणते व्हर्ब्स महत्वाचे आहेत ते लक्षात ठेवायचे. ऑलरेडी डिस्कशन आपलं झालेलं आहे फ्रेझल व्हर्बचे. ते लेक्चर्स बघा, तुम्हाला समजून येईल की कुठले व्हर्ब्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. नेक्स्ट प्रश्न जो आहे, शी वॉज ब्लँक पोर्टेड विथ प्लेजर. आता हा जो प्रश्न आहे हा इडियमचा प्रश्न आहे. ट्रान्सपोर्टेड विथ प्लेजर, ट्रान्सपोर्ट विथ प्लेजर, ट्रान्सपोर्ट विथ डिलाइट, ट्रान्सपोर्ट विथ जॉय, हे अशा प्रकारची एक फ्रेज आहे. याचा अर्थ होते की उत्साहानं भरलेला, एकदम खूप आनंदी, असा त्याचा अर्थ होतो. मग इथं ट्रान्सपोर्टेड येतं, हा ऍक्च्युअली आहे, मी डायरेक्टली उत्तर सांगितलेलं आहे. याचा अर्थ इथं खाली दिला, बी ट्रान्सपोर्टेड विथ डिलाइट जॉय प्लेजर टू फील व्हेरी स्ट्रॉंग इमोशन्स ऑफ प्लेजर, म्हणजे खूप आनंदी असणे, खूप एकदम याच्यात असणे, जोशात असणे, आनंदात असणे, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. त्यानंतरचा, त्यामुळे त्याचं उत्तर काय आलं होतं, ट्रान्सपोर्टेड फ्रेज आहे. माहिती होती म्हणून दिली, लिहून घ्या तुम्ही, नवीन आहे हे. त्यानंतर द ट्रॅक लेड देम टू अ हडल ऑफ आउट बिल्डिंग्स. बघा, टू अ हडल ऑफ आउट बिल्डिंग्स. मग हडल म्हणजे काय तर हडल म्हणजे क्राऊड. मग क्लस्टर म्हणजे काय तर क्लस्टर म्हणजे सुद्धा क्राऊड किंवा एकामेका शेजारी असणे, एकदम बाजूला लागून असणे. मग दोन्ही याचा अर्थ होतो. लॅमेंट म्हणजे काय होते तर लॅमेंट म्हणजे शोक करणे. काय होते याचा अर्थ शोक करणे. किंवा मग लॅमेंट हा एक कवितेचा सुद्धा प्रकार आहे, एवढं लक्षात घ्या. ज्यांनी इंग्लिश लिटरेचर अभ्यासलं असेल त्यांना माहिती आहे. मग लॅमेंट होईल का तर होणार नाही. मग काय आहे, ओन्ली ए आणि बी कुठं दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. माहिती स्तवर इथं तुम्हाला याचे क्लस्टरचे, लॅमेंटचे आणि हडलचे अर्थ मी दिलेले आहेत. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वहीत लिहून घ्या. त्यानंतर पॉइंट आउट द इनकरेक्ट कंडिशनल सेंटेन्सेस खूप डिस्कस झालेले आहेत आपल्याच्या आधी. कंडिशनल सेंटेन्सेस किंवा कंडिशन काय आहे, मग कंडिशनल सेंटेन्सेस किंवा कंडिशनल क्लॉजेस बद्दल बोललेलो आहे आपण. मग इफ यू ईट एक्सेसिव्हली मोर फॅट विल अक्युमुलेट, बरोबर आहे. कारण इथं इफ आहे, इथं सिंपल प्रेझेंट आहे, इथं विल आलं. इफ यू गो, अगेन इफ यू गो आहे म्हणजे इकडे विल पाहिजे, आलंय म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. इफ शी डज, हे सुद्धा सिंपल आहे, विल पाहिजे पण वुड आलंय म्हणून हे चुकलंय. मग पर्याय हे 3 चुकलेलं आहे, हे चुकलेलंच राहील. इफ दे हॅड नॉट मिक्स, ते इकडे वुड हॅव पाहिजे, आलेलं आहे, हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 चुकलेला आहे. ज्याला हे कळलं नसेल, अगेन तुम्ही मागचे पेपर अनालिसिस बघा. प्रत्येक पेपर अनालिसिस मध्ये तेच ते गोष्टी रिपीट होत नसतात, कारण तेवढा तुमचा जास्तीचा वेळ कंझ्युम होतो. मागचे लेक्चर्स बघितले तर तुम्हाला बऱ्यापैकी नाही, मी म्हणेन खूप जास्त ग्रामर कळेल. फक्त लेक्चर्स व्यवस्थित बघा, नोटबुक आणि पेन घेऊन बसा, तुमच्या बरेचशा प्रश्नांचं उत्तर या पेपर अनालिसिस मध्ये तुम्हाला भेटतंय. आता ज्याच्यावरती ऑलरेडी खूप जास्त बोललेलं आहे त्यालाच मी टाळतोय, ज्याच्यावरती बोललेलं नाही ते मात्र मी बोलेल. वी मस्ट गो नाउ, टॅगचा प्रश्न आहे. मस्टंट वी होईल, मस्ट वी होणार नाही. त्याचं कारण आहे हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, तर टॅग कसा लागेल आपल्याला
तर टॅग हा नेगेटिव्ह लागेल आणि नेगेटिव्ह टॅग काय होतो तर नेगेटिव्ह टॅग होतो मस्टंट वी, म्हणून पर्याय क्रमांक 2. पण मस्टचा अभ्यास करताना तुम्हाला एक आणखी मी सांगून जातो की याचं कधी कधी वुड हॅव मध्ये तर कधी कधी हॅड टू मध्ये रूपांतर होते, पण ते केव्हा होते याला थोडासा अभ्यास करून घ्या, होऊ शकते पुढच्या वेळेला याच्यावरती प्रश्न येईल. नेक्स्ट प्रश्न आहे, सिलेक्ट ऍप्रोप्रिएट सिनोनिम फॉर द बोल्ड इटॅलिक वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. आय हेट वॉचिंग फ्राइटनिंग मूवीज. घाबरवणाऱ्या, मग घाबरवणारा सेन्स कुठं दिसतो स्केरी मध्ये? क्राईम मूवी असतात का? हार्श हार्श असू शकतात का? निर्दयी नाही, स्टॉर्मी अजिबात नाही. ओनली बी कुठं दिलेलं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे आपलं काय आहे उत्तर आहे, एवढं लक्षात घ्या. आता याच्यानंतर वळूया आपण नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. ही साइटेड हिज ऑथॉरिटीज. बरोबर आहे. उल्लेख करणे याचा अर्थ काय होते? पुरावा म्हणून एखादी गोष्ट सादर करणे, एखाद्या गोष्टीला प्रूव्ह करण्यासाठी. येस, ऑथॉरिटीज. ही क्लोज धिस साइट फॉर हिज बिल. ही क्लोज नाही, ही चोज धिस साइट. हे साइट नाही लागल इथं, इथं हे साइट पाहिजे होतं, SIT. ही चोज दिस साइट फॉर दिस बिल्डिंग, तर हे करेक्ट आलं असतं. शी हेट्स द साइट. हे इथं हे त्यांनी अदलाबदल केलेला आहे. वरचं साइट खाली पाहिजे होतं, खालचं साइट वरती पाहिजे होतं, म्हणून हे दोन्ही चुकलेले आहे. म्हणजे ओनली ए, पर्याय क्रमांक 1 जे आहे याचं उत्तर आहे, पहिलंच बरोबर आहे, बाकी चुकलेले आहे. तुमच्या माहितीसाठी इथं साइट आणि साइटचे अर्थ दिलेले आहेत. हे जे आहेत होमोफोन्स आहेत. या होमोफोन्सचा एक स्क्रीनशॉट काढा, वहीत लिहून घ्या. चला नेक्स्ट प्रश्नावरती वळूया. द नेक्स्ट क्वेश्चन इज, पोलीस रिफ्यूज टू ब्लँक द आयडेंटिटी ऑफ द सस्पेक्ट. याच्यावरती सुद्धा याच्या आधी प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, जो शब्द आहे त्या शब्दाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. कुठल्या शब्दाबद्दल आलेले आहे? सिक्रेट या शब्दाबद्दल बरेचदा प्रश्न विचारलेले आहेत. वेगवेगळे शब्द त्याच्यासाठी वापरले जातात, त्यातलाच एक शब्द इथं विचारलेला आहे. मग कन्व्हल्ज का? तर नाही. कन्व्हल्ज असा पहिली गोष्ट तर स्पेल करत नाही, हे इन्फॉर्मल आहे, इथे SE पाहिजे होतं, त्यामुळे हे येणार नाही. डिव्हल्ज, कन्व्हल्स, तर कन्व्हल्सचा अर्थ वेगळा होतो. डायव्हर्ट सुद्धा नाही. तर पोलीस रिफ्यूज टू डिव्हल्ज म्हणजे टू डिस्क्लोज द आयडेंटिटी ऑफ द सस्पेक्ट. याचे जे अर्थ आहेत हे दिलेले आहेत, बघून घ्या. कन्व्हल्स म्हणजे काय? टू मेक सडन व्हायलंट मुवमेंट्स दॅट यू कॅन नॉट कंट्रोल. म्हणजे झटके, आचके देणे, एखाद्याला झटके असणे किंवा मग झटके येणे, या प्रकारे आणणे वगैरे, असे त्याचे अर्थ होतात वेगवेगळे. डिव्हल्ज म्हणजे टू टेल समथिंग दॅट इज सिक्रेट. एखादं गुपित सांगणे. गुपित सांगणे म्हणजेच काय? सिक्रेट सांगणे, एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून इथे याचं उत्तर डिव्हल्ज आलेलं आहे. पोलीस रिफ्यूज टू डिव्हल्ज म्हणजे गुपित सांगायला. द आयडेंटिटी म्हणजेच काय? पोलीस रिफ्यूज टू डिव्हल्ज द आयडेंटिटी ऑफ द सस्पेक्ट म्हणजे टू डिस्क्लोज, काय होते? जाहीर करणे. मग त्याची जी आयडेंटिटी आहे ती सस्पेक्टची आयडेंटिटी डिस्क्लोज करण्यात त्यांनी नकार दिला. पॉइंट आउट द सेंटेन्सेस विच हॅव अँटोनिम्स इन देम. बघा, फार वेगळ्या प्रकारचा प्रश्न दिलेला आहे याच्यामध्ये ना. या पेपरमध्ये तुमच्या लक्षात येईल बऱ्याच वेगळा पॅटर्न त्यांनी अडॉप्ट केलेला आहे. यावेळेला प्रत्येक प्रश्न जर असं वेगळ्या प्रकारे विचारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि असं आता येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत होईल, एक लक्षात घ्या. तुम्ही ज्या ज्या परीक्षेला जाल, आता हे असं डोक्यातून काढून घ्या की पॅटर्न मे कॉपी. नो, दे आर नॉट गोइंग टू कॉपी द पॅटर्न. Here in this exam you will see very less questions has been copied from the previous year's question papers. फारच कमी प्रश्न कॉपी करण्यात आलेले आहेत. बरेचसे प्रश्न व्होकॅब्युलरी जर म्हणत असाल तर खूप कमी प्रश्न याच्यामध्ये रिपीट झालेले आपल्याला दिसतील. अदरवाइज खूप जास्त प्रश्न रिपीट होतात. आता रिपीटेशन थोडंसं कमी एक्सपेक्ट करत चला, करूच नका असं मी म्हणणार नाही, परंतु थोडंसं स्वतःला आता डायनेमिक बनवण्याकडे मूव्ह करा की तुम्ही स्वतःला डायनेमिक कसं बनवू शकता. मग डायनेमिक बनण्यासाठी तुम्हाला जास्त गोष्टी नाही करावं लागत, तुम्हाला तेवढ्याच गोष्टी कराव्या लागतात जेवढा आयोगाला अपेक्षित आहे. तर थोड्याशा वेगळ्या वेळेला करता येत असतील तर ते बघा. चला, पॉइंट आउट द सेंटेन्सेस विच हॅव अँटोनिम्स इन देम. पहिलं म्हणते, मेनी फ्रीडम फायटर्स वेअर कंडेम्ड टू लिव्ह इन द प्रिझन सेल्स अँड डाय देअर ओनली. ओके, कंडेम. वी ऑलवेज प्रेज आणि कंडेम हे एकामेकाला इथंच लक्षात येतं आपल्याला. कंडेम आणि प्रेज. स्तुती, पहिल्या प्रेजचा अर्थ काय होते? स्तुती. आणि कंडेम चा अर्थ होतो
कंडेम, आपण कंडेम नाही करत कोणाला, क्रिटिसाइज करणे, काय म्हणू शकतो, टीका करणे. मग स्तुती करणे आणि टीका करणे असे दोन एकामेकाला विरुद्धार्थी शब्द आहेत. अ लार्ज स्टॉर्क ऍट द लास्ट caught hold of small frog and hastily gobbled it. ठीक आहे. दुसरं, many unpleasant dreams haunted him till he became a lunatic. पुढे हे येणार नाही, ओनली ए आणि बी पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे, सॉरी एक लक्षात घ्या, पर्याय क्रमांक ए आणि बी 1 मध्ये आहे, 2 मध्ये नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. तर ए आणि सी होईल का, तर ए आणि सी नाही. त्याच्यानंतर बी एंड सी, तर बी एंड सी होणार नाही. आयोगाने या वेळेला उत्तर हे दिलेलं आहे ए आणि सी, हा कॅन्सल व्हायला पाहिजे. कारण काय की याच्यात ए सी मध्ये कुठलाही जो अँटिनम्स आहे हा दिसत नाही. मेनीला अराज होऊ शकतो का, फ्रीडम, स्टॉर्क, फ्रीडम आहे, तर इकडे काही स्लेव्हरी बद्दल बोललेलं आहे का, नाही, दिलेलं नाही ना, इथं काहीच दिलेलं नाहीये. कंडेमचा अर्थ एक दुसरा आणखी होते, ते म्हणजे शिक्षा ठोठावणे, शिक्षा ठोठावणे, एखाद्याला शिक्षा करणे. आणि याचा अर्थ क्रिटिसाइज करणे सुद्धा होते, टू क्रिटिसाइज, लक्षात घ्या. मग असे दोन अर्थ होतात त्याचे, टू क्रिटिसाइज आणि शिक्षा ठोठावणे. तर मग त्या दृष्टीने जर बघितलं याचं सेकंड मिनिंग तर आहेच आपल्याकडे. त्यामुळे ए आणि बी जे आहे ते मला करेक्ट वाटते, आणि म्हणून ए आणि बी जे आहे याचं मी आन्सर दिलेलं आहे. नेक्स्ट वन, स्पॉट द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स, इफ नो एरर से सो. आता इथे दिलेला आउट ऑफ सॉर्ट, फॉर द लास्ट 3 days आय हॅव बीन फीलिंग आउट ऑफ, हे डायरेक्टली लक्षात येतं. आउट ऑफ सॉर्ट, जराशे आजारी असणे असा त्याचा अर्थ होते. फीलिंग आउट ऑफ सॉर्ट, सॉर्ट्स असते ते, सॉर्ट नसते. टू फील आउट ऑफ सॉर्ट, सॉर्ट नाही सॉर्ट्स असं ते व्हायला पाहिजे. मग कुठं आहे एरर, पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 3 याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे, एवढं लक्षात घ्या. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे, व्हॉट टाइप ऑफ सेंटेन्स इज द फॉलोइंग. When the old man was gone, God called Abraham and asked him where the stranger was. हे सेंटेन्स कोणतं आहे. ऑलरेडी खूपदा चर्चा केलेली आहे कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स बद्दल, सिंपल सेंटेन्सेस बद्दल. आणि एका 2016-17च्या पेपरमध्ये एक प्रश्न आलेला आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्सचा, एकमेव प्रश्न, आणि त्याच्यानंतरचा हा एकमेव प्रश्न. हे प्रश्न याला जर बघितलं तर एक लक्षात येईल की हा वेन आहे, हा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब आहे, इकडे वेअर आहे, हा सुद्धा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब आहे, आणि हा जो अँड आहे लक्षात घ्या, हे आपलं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. मी सांगितलं होतं याच्या आधीच्या, जर तुम्ही पेपर अनालिसिस बघितला तर सांगितलेलं आहे, ज्या वाक्यात तुम्हाला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि सबऑर्डिनेट कंजंक्शन्स एकत्र दिसतात ते वाक्य कंपाऊंड कॉम्प्लेक्स असते. रिलेटिव्ह ऍडव्हर्ब आणि रिलेटिव्ह प्रोनाउन हे सबऑर्डिनेट कंजंक्शनचं काम करतात. त्यामुळे हे जे दिलेलं सेंटेन्स आहे ते कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. पर्याय क्रमांक सी कुठं दिलेला आहे, 4 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे याचा आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्रिफिक्स मीनिंग ऑलवेज सुट्स द वर्ड सायंट. हे आलेला आहे असा प्रश्न एमपीएससी 2021 चा जो पेपर झालेला आहे त्याच्यात हा प्रश्न विचारलेला आहे, जे आता 2022 ला पेपर करण्यात आलेला आहे. ऑमनीसायंट हा त्याचा अर्थ होणार आहे. आणि याच्या आधी जो प्रश्न विचारलेला आहे बघून घ्या, विच वन ऑफ द फॉलोइंग प्रिफिक्स मीनिंग्स ऑल करेक्टली बिफिट्स द वर्ड्स वोरस, तो ओमनिवरस आलेला आहे. ऑलरेडी हा प्रश्न आलेला आहे, पॅटर्न तोच आहे, जसाच्या तसा प्रश्न घेतलेला आहे, फक्त थोडासा बदल केलेला आहे वर्ड मध्ये. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न जो आहे तो, चूज द नियरेस्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन आयटम, हिज फादर इज अन ऑन्कोलॉजिस्ट. याच्या आधी बरेचदा ऑन्कोलॉजिस्ट वरचा बहुधा हा प्रश्न पहिला असावा, आणि बाकी जे राहिलेले आहेत, यस ट्यूमर वरती, किडनी वरती काम करणारे कोणते असतात याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, एखादा दुसरा प्रश्न विचारलेला आहे. मग ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे काय, जो ट्यूमर वरती असतो याच्यावरती नाही आला, ट्यूमरचा पहिल्यांदा आलेला आहे, ट्यूमरचा नाही विचारलेला आहे. वन हू स्टडीज ट्यूमर्स इन द बॉडी इज ऑन्कोलॉजिस्ट. ठीक आहे. मग किडनीचा अभ्यास करतो
त्याला काय म्हणतात तर इथं दिलेले आहेत ऑप्शन्स, त्याला नेफ्रोलॉजिस्ट म्हणतात. आणि जो हेअर लॉसचा अभ्यास करतो त्याला काय म्हणतात तर त्याला ट्रायकोलॉजिस्ट म्हणतात. आणि जो एखाद्या पॅन्डेमिकचा अभ्यास करतो त्याला काय म्हणतात तर त्याला एपिडेमॉलॉजिस्ट म्हणतात. एवढं लक्षात घ्या. याचा अगेन एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. नेक्स्ट प्रश्न आहे पॉइंट ऑफ द इनकरेक्ट सेंटेन्स. मेनी ओल्ड मिल्स अँड देअर ग्राइंडर्स आर नाउ ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट नसतो ते. आता मेनी मिल्स आणि त्याचे ग्राइंडर जाते, ऍब्सोल्यूट म्हणजे कालबाह्य आहे, त्याच्यासाठी ऑब्सोल्यूट हा शब्द वापरतात, ऍब्सोल्यूट नाही. त्यामुळे पहिलंच चुकलेलं आहे म्हणून हेच उत्तर आहे आपलं. ठीक आहे. बाकी वाचण्याची गरज नाही. अ पर्सन हु हेट्स मॅनकाइंड इज मिसॅन्थ्रॉप. ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये बघू शकता. अ थिंग ऑर ऍक्शन दॅट कॅन नॉट बी बिलीव्ड इज इनक्रेडिबल. येस, याच्यावरही आलेला आहे. फॅटलिस्ट वरचा आत्ता पेपर अनालिसिस घेतलेला आहे, त्याच्यात आलेला आहे 17-18चा, आणि त्याच्या आधी बरेच पेपर अनालिसिस मध्ये तुम्हाला हा शब्द आलेला दिसेल. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. द स्टिक टेस्ट बॅडली. तर याच्यात टेस्ट हा लिंकिंग वर्ब आहे. टेस्ट हा कसा वर्ब आहे, हा लिंकिंग वर्ब आहे. आणि लिंकिंग वर्बच्या नंतर किंवा लिंकिंग वर्बला मॉडिफाय करण्यासाठी कधीही फक्त ऍडजेक्टिव्हचा उपयोग करतात. याआधी बोललेलो आहे, ऍडव्हर्बचा होत नाही. त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. जिथं ए हा पर्याय दिला असेल ते आपलं उत्तर असणार नाही. मग बी किंवा बी सी. द टीम प्लेड वेल ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. टीम प्लेड वेल ऑलरेडी आलेला आहे प्रश्न. फ्रँक इज हॅपियर दॅन एनी मॅन नाही, हे डिग्रीचा ज्याने अभ्यास केलाय किंवा डिग्री ज्यानं मी ज्या इथं पेपर अनालिसिस घेतलेला ती बघितलेली आहे, किमान पेपर अनालिसिस ज्यानं बघितला त्याला सुद्धा कळेल नो अदरच्या नंतर आपल्याला दॅन एनी अदर किंवा दॅन ऑल अदर असे शब्द येत असतात. इथं अदर दिलेला नाही, त्यामुळे हे सुद्धा चुकलेलं आहे. फक्त बी बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट सिनोनिम फॉर ऑब्स्टिनेट फ्रॉम द फॉलोइंग. ऑब्स्टिनेट म्हणजे स्टबर्न, जिद्दी, हट्टी. मग जिद्दी हट्टीसाठी इथं शब्द काय आहे, स्टबर्न हा दिलेला आहे म्हणून याचं उत्तर आहे. मग डिटेस्ट होणार आहे का, नाही, डिटेस्ट पण नाही होणार, इंडोलंट पण नाही होणार. ऑब्स्क्युअर म्हणजे अस्पष्ट, इंडोलंट म्हणजे लेझी. हे बघून घ्यायचे अर्थ दिलेले आहेत मी इथं. डिटेस्ट म्हणजे टू हेट ऑर नाईट, म्हणजे एखादा गोष्ट न आवडणे, एखादी व्यक्ती किंवा गोष्ट आवडत नाही त्याला डिटेस्ट म्हणतात. इंडोलंट, लेझी वगैरे मी आताच सांगितलेलं. ऑब्स्क्युअर अस्पष्ट. आणि ऑब्स्टिनेट स्टबर्न किंवा आडमोठा हटवादी, याची सुद्धा स्क्रीनशॉट काढा आणि पुस्तकात लिहून घ्या. नेक्स्ट प्रश्न आहे which of the following word or words best explain or explains the same phrase medicine given to counteract poison. ऑलरेडी आलेला आहे, त्याला अँटीडोट म्हणतात, बोललेला आहे, चर्चा केलेली आहे याची. त्यानंतर अँटीबायोटिक कशासाठी असते, अँटीसेप्टिक काय आहे आणि ॲलोपॅथी काय आहे, त्याचे दिलेले आहे ते शब्द. स्क्रीनशॉट काढून घ्या, वहीत लिहून ठेवा. नेक्स्ट प्रश्न आहे which of the following word or words mean or means the same as firmament means what. हेवन अँड स्काय हे जे काही सेलेस्टियल बॉडी असतात त्याच्यासाठी फर्मामेंट हा शब्द वापरलेला असतो ऍस्ट्रॉनॉमी मध्ये. त्यामुळे ए आणि बी हे दोन्ही आहेत. आहे का, आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून ते त्याचं उत्तर आहे. चे अर्थ दिला फर्मामेंट, द हेवन्स ऑर स्काय. आणि त्यानंतर डायंटी म्हणजे काय, स्मॉल अँड पिटी, लहान आणि देखणं. नेक्स्ट प्रश्न अँड द लास्ट प्रश्न इज पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट आर विदाउट एनी प्रेफिक्सेस. आता प्रिफिक्स आणि सफिक्सचे प्रश्न तुम्हाला लक्षात येत असेल, प्रत्येक परीक्षेत कुठं ना कुठं हा विचारला जातो. मग इथे दे प्लेड अ गुड गेम ऍट चेन्नई, इथं कुठं दिसते का असा वर्ड की जिथं प्रिफिक्स लावलेला आहे, नाही. द चाइल्ड वॉज फास्ट अस्लीप हा ए लावलेला आहे. द होल वर्ल्ड नोज हिटलर्स ब्रुटल ऍक्शन्स एकही नाही. शेक्सपियर्स ड्रामाज आर फेमस ऑल ओव्हर द वर्ल्ड एकही नाही, फक्त एकाच ठिकाणी आहे. यांनी काय म्हटलं, पॉइंट आउट द सेंटेन्सेस दॅट आर विदाउट एनी प्रिफिक्स. जिथं बी असेल ते आपलं उत्तर नसेल. मग कुठं कुठं आहे हे तर येणार नाही. मग ए सी हे तिन्ही याच्यात नाही, ए सी आणि डी पाहिजे आपल्याला. ए सी आणि डी हे आपलं उत्तर आहे. ऑलराईट विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजच्या पेपरचा अनालिसिस, जे 2022 चा जो झालाय तो. आता काही प्रश्नांना मी डिटेलमध्ये घेतलेला नाही, त्याचं कारण एकमेव आहे की ऑलरेडी मी जर या कन्सेप्ट बद्दल प्रिव्हियस पेपरमध्ये चर्चा केलेली असेल अनालिसिस मध्ये, तर त्याला ते रिपीट करणं योग्य नाही. तुम्ही त्याला पाहून घ्या, तुम्हाला समजायला सोपं जाईल. तरी पण तुमच्या काही जर क्वेरीज असल्या, तुम्हाला काही डाऊट्स असले, काही प्रॉब्लेम्स असले, तर तुम्ही तुमचे डाऊट्स आणि तुमचे डाऊट्स क्वेरीज तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. त्याचबरोबर इथे तुम्ही बघताय आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव दिलेलं आहे.
टेलिग्राम चॅनलचं नाव आहे इंग्लिश पॉइंट ई लर्निंग. तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याच्यावरती दररोज मी काही प्रश्न जे आहेत ते पोस्ट करत असतो आपल्या सरावासाठी. बरीच हेल्प होते तुमच्या एक्झाम मध्ये त्या सरावाची. त्याचबरोबर आपलं एक ऍप्लिकेशन आहे माय करिअर अकॅडमी. ज्याला कोणाला पेड क्लासेस लावायचे असतील त्यांच्यासाठी ते ऍप्लिकेशन आहे, तुम्ही ते सुद्धा डाउनलोड करू शकता. आणि त्यानंतर आपलं युट्यूब चॅनल तुम्हाला माहितच आहे. त्याचबरोबर इथं खाली माझे नंबर दिलेले आहे, हे नंबर सुद्धा तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला जर काही क्वेरी असली, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही मला या नंबरवरती डायरेक्टली कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. ऑलराइट गाइज, थँक यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. बाय बाय, टेक केअर.